तर चला मंडळी, आज काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत जर तुमची देखील खायची इच्छा झाली असेल तर आज आपण बनवूया पोटॅटो स्टिक्स. फक्त 10 मिनिटात हा पदार्थ बनतो. तर इथं 2 मध्यम आकाराचे बटाटे 3 कुकरच्या शिट्या करून शिजवून घेतले. तर बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे की नाही आधी चेक केलं आणि नंतर आपण आता हा बटाटा काढून घेऊ. तर फक्त बटाटा शिजवताना इथं आपल्याला लक्ष द्यायचं आहे की बटाटा जास्त शिजलेला नको, म्हणजे फुटायला नको शिजवताना किंवा यामध्ये पाण्याचा अंश नको. असा व्यवस्थित शिजलेला बटाटा आपल्याला हवा आहे. कारण जर बटाटा फुटलेला असला किंवा त्यामध्ये पाणी थोड्या प्रमाणात असलं तर हे पोटॅटो स्टिक थोडे ऑइली दिसतात, ऑइली बनतात. तर बटाटा शिजवताना या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर पोटॅटो स्टिक छान कुरकुरीत होतील. आता इथं बटाटा गरम आहे, आपण याला थोडं फोडून घेऊ आणि जसा हा थोडा गार होतो तेव्हा आपण याला मॅश करून घेऊ. म्हणजे यामध्ये काही बटाट्याचे तुकडे राहायला नको किंवा जाडसर बटाटा राहायला नको. अगदी प्लेन हा बटाटा आपल्याला हवा आहे. त्यासाठी मॅशरचा वापर करून अशा प्रकारे बटाटा आपण मॅश करून तयार ठेवू. आता पुढे यामध्ये आपल्याला टाकायची आहे कॉर्नफ्लोअर पावडर. तर 2 मध्यम आकाराचे बटाटे आपण घेतले होते, त्यासाठी 4 चमचे कॉर्नफ्लोअर पावडर आपण घेतली आहे. तर इथं बटाट्याला आपण थोडी बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लोअर पावडर वापरत आहोत. म्हणजे कसं आहे, ज्या स्टिक्स बनतील त्या कुरकुरीत बनतील आणि शिवाय तेलात टाकताबरोबर त्या विरघळणार नाही, यासाठी याच्यात कॉर्नफ्लोअर पावडर आपण घातलेली आहे 4 चमचे. आता तुम्ही बघू शकता संपूर्ण कॉर्नफ्लोअर पावडर मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे याची बाइंडिंग छान आलेली आहे. आता या स्टिकमध्ये थोडा चटपटीतपणा येण्यासाठी इथं अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, सपाट चमचा मीठ आणि बस हिरवीगार कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात घाला. आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स करताना जर आपल्याला हा गोळा सैलसर वाटत असला तर यामध्ये पुन्हा तुम्ही कॉर्नफ्लोअर पावडर घालू शकतात. इथं मला आवश्यकता वाटत नाही. याची बाइंडिंग छान आलेली आहे, शिवाय मसाले देखील छानपैकी मिक्स झालेले आहेत आणि असा हा परफेक्ट झालेला गोळा. आता पुढे आपण याच्या स्टिक्स बनवणार आहोत. तर थोड्या प्रमाणात हाताला तेल लावून घ्यायचं आणि सारख्या स्टिक्स जर करायच्या असतील तर सारखे गोळे करा किंवा लहान मोठ्या जाड बारीक जशा स्टिक्स तुम्हाला आवडत असतील त्यानुसार तुम्ही याच्या स्टिक्स करून घ्या. तर मंडळी इथं स्टिक्स करा किंवा पोटॅटो बाईट्स करू शकतात. म्हणजे कसं आहे, याचे थोडे काप करून याला चौकोनी आकार देऊ शकतात. तर मी इथं स्टिक्स केलेल्या आहेत आणि भरकन या स्टिक्स होतात, काही जास्त वेळ लागत नाही. तर एवढ्या प्रमाणात या स्टिक्स झालेल्या आहे. आता आपण या तळून घेऊ. त्यासाठी तेल हे थोड्या प्रमाणात गरम झाल्यावरच ह्या स्टिक्स आपल्याला तळायच्या असतात. जास्त तेल गरम करू नका. तर सुरुवातीला आपण जेव्हा या तेलात टाकतो तेव्हा या तळाशी जातात, तेलाचे बुडबुडे जास्त प्रमाणात दिसतात आणि हळूहळू हे बुडबुडे कमी होतात आणि यावर तरंगत येतात. म्हणजे या पूर्णपणे कुरकुरीत झालेल्या आहे ही आपण समजावं. आणि अशा या परफेक्ट गोल्डन कलरच्या म्हणजे सोनेरी रंगाच्या या आपल्या स्टिक्स तयार होतात. अशा प्रकारे जर स्टिक्स तळल्या तर त्या कुरकुरीत हमखास बनतात, बिघडत नाही. तर तळताना काही गोष्टीचं लक्ष देऊनच तुम्ही या स्टिक्स तळून घ्याव्या. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती मस्त या पोटॅटो स्टिक्स आपल्या तयार झालेल्या आहे. अवघ्या 10 मिनिटात या पोटॅटो स्टिक्स बनतात. मुलांना दुपारी काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर फक्त 10 मिनिटात हा पदार्थ तुम्ही त्यांना नक्की बनवून द्या. नक्कीच मुलांना आवडेल आणि मुलांनाच काय, घरातील सर्व मंडळी हे आवडीने खातील. आणि जशी ही पोटॅटो स्टिक्स मी आधी सांगितलं की ती कुरकुरीत झालेली आहे, तर आतून तुम्ही बघू शकता की ती पोकळ आहे आणि वरची जर साल आपण काढली तर अशी ही कुरकुरीत साल निघते. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही पोटॅटो स्टिक्स? आहे ना मस्त? तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान नवनवीन रेसिपीसाठी RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.